तुझ्या फेमस असण्याचा कधी फायदा उचललायस का? मी शॉपिंगच्या ठिकाणी खूप बार्गेन करते आणि त्यांनी मला स्वस्त द्यावीत ती गोष्ट. त्यावेळी मी त्यांना मास्क काढून दाखवते, "भैया आपने मुझे पहचाना का? मैं वो यूट्यूबर हूँ. यार सस्ते में दे दो यार. मैं क्या ऐसे कर रहे हो यार? मैं कैसे आ जाऊंगी फिर आपके शॉप पे फिर से क्यों आऊँ?" तर हो, मी माझा फेमस असण्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या कार्यक्रमात आपण नवनवीन सोशल स्टार्सची जर्नी, त्यांचा आत्तापर्यंतचा कामाचा प्रवास जाणून घेत असतो. तर आजही आमच्यासोबत कोणाला आहे याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल. नक्कीच, जर जिने आत्ताच्या या युथफुल जगात कामवालीचं असणं, आपल्या घरात असणं किती महत्त्वाचं आहे हे तिच्या मजेशीर कंटेंटमधून दाखवून दिले. अर्थातच सोशल मीडियावर शीला दीदी या नावानं धुमाकूळ घालणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी अपर्णा तांदळे आज माझ्यासोबत आहे आणि आज तिच्याशी आपण खास गप्पा मारणार आहोत. अपर्णा, तुझं सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू सो मच. अपर्णा, आता मला एक मजेशीर प्रश्न तुला विचारायचा आहे. आज तू अपर्णा म्हणून तर आलेली आहेसच आमच्याकडे, मात्र जर समज आज तू माझ्यासमोर शीला दीदी म्हणून बसलेली आहेस, तर शीला दीदी आज मी इंटरव्यू करते, तर शीला दीदी कसं बोले, कशी तिची ओळख करून दे? चलेगा दीदी, चलेगा, मैं करके दिखाती हूँ. ठीक है. मेरा नाम शीला है और मैं पुणे से हूँ और आपने मुझे यहाँ पर आज बुलाया, मुझे बहुत अच्छा लग रहा है. मुझे पता ही नहीं चल रहा है दीदी कि मैं इतनी फेमस हो गई हूँ. पता है, मुझे बहुत अच्छा लग रहा है. आप पूछ सकते हो, मुझे कुछ भी पूछना है तो आप मुझे पूछ सकते हो. वाव वाव, खरंच खूप छान वाटलं तू त्या झोनमध्ये गेलीस. मला तुला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे. आत्ताच मी तुझी ओळख करून देताना म्हटलं की आपली ही युथफुल दुनिया आहे, आपण युथफुल जगात वावरतोय. अशा वेळी चेहऱ्यावर मेकअप करून अशा सगळ्या गोष्टी मुली करत असतात, रील करत असतात. मात्र ह्यावेळी तुला कामवाली बनून लोकांसमोर येणं, लोकांसमोर प्रेझेंट होणं असं का वाटलं? असं काही याच्या मागे खूप असं मोठा काही असं विचार नव्हता किंवा असं काही ठरवून नव्हतं केलं. आणि ॲज अन ॲक्टर तुला माहिती आहे का, या असे वेगवेगळे कॅरेक्टर करायला जास्त मजा येते, मला तरी असं वाटतं. आणि जर मी ही फील्ड निवडली आहे की मला ॲक्टिंग करायची आहे, तर मला हे सगळं करायला जास्त आवडेल. म्हणजे मला बऱ्याचदा असं होतं की यार मला माझ्या एजचे कॅरेक्टर नाही करायचे, मला वेगळे कॅरेक्टर्स एक्सप्लोर करायचे आणि ते करायला खूप मजा येते. सो असा विचार नव्हता. आणि मला याचं काही असं वाटत नाही की मी कामवाली बाईचं का करते किंवा काय. मला असं वाटतं मी त्याच्यात जरा जास्तच सुंदर दिसते. तर मला आवडतं मला कामवाली बाईच्या याच्यात पाहायला. पण तुला ही कामवाली बाईची कन्सेप्ट कशी सुचली? तर आमचं जे शॉर्ट्स ब्रेक नावाचं चॅनल आहे आणि तिकडे आम्ही 3 वर्ष झालं कॉन्टेंट क्रिएट करतोय. आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा 7 ते 8 महिने आम्ही काहीच आमचं चालत नव्हतं. म्हणजे किंवा असं काही व्हिडिओज पळाले नव्हते किंवा आम्ही काहीच नाही. म्हणजे नॉर्मली आम्ही शूट करतोय, एडिट करतोय, अपलोड करतोय, इतकी टीम त्याला मेहनत घेते आणि कुठेच काहीच कॉन्टेंट आमचं चालत नव्हतं. आणि एका वेळी खूप प्रेशर आलं होतं की जर आत्ता नाही चाललं 1-2 महिन्यात तर आपण थोडंसं विचार करू या बाबतीत की चालवायचे पुढे चॅनल, सुरू ठेवायचे नाही ठेवायचे. सो त्यावेळी ना आम्हाला खूप प्रेशर आलं होतं. जी आमची टीम आहे, सायली, प्रशांत, मी आणि आमचे जे सर आहेत अरुण प्रभू देसाई सर वगैरे, तर आमचं असं ठरलं की आपण विचार करूयात की काय करायचं. सो त्यावेळी ना असं आम्ही कॉन्टेंट बघत बसलो होतो की कशातून काही सुचतंय का, काही आयडिया येते का. तर मी आणि सायली असंच बसलो होतो की काहीतरी बघूयात ज्याच्यातून काही सुचेल किंवा काय. तर त्यावेळी आलेली ही कन्सेप्ट आहे की मला असं सुचलं की कामवाली बाई रिलेटेड काहीतरी करू शकतो. आणि माझं असं ठरलं की उद्याच मी एक साडी घेऊन येते. सो त्याच्यावर एक शूट करूया आणि मग बघूया कसं काय किंवा काय. आणि एक फनी कॉन्सेप्ट सुचली, जो पहिलाच व्हिडिओ होता आणि तो खूप व्हायरल गेला. आणि मग त्यानंतर असं डिसाईड झालं की ठीक आहे, आता याचे पार्ट्स आपल्याला करायचे. आणि ते एक असं कॅरेक्टर आहे की त्याच्यात खूप वास्ट आहे करायला. म्हणजे जितकं करेल म्हणजे ते सगळ्यांना रिलेट करणारं कॅरेक्टर आहे. म्हणजे ज्याच्या घरी कामवाली बाई नसेल पण त्यांनी पाहिलेलं असतं की कामवाली बाई. सो ते एक असं सुचलेली कॉन्सेप्ट होती. ती अचानक असं आलं की ठीक आहे, कामवाली बाईवर काहीतरी करायचंय. मग त्याच्यात सुरू झालं की करूयात काहीतरी. नक्कीच. म्हणजे कामवाली बाई म्हटलं ना की आता म्हटलं की कामवाली बाईचा व्हिडिओ आहे हा, तेव्हा एकच दिसतं की हिरव्या साडीतली एक बारीकशी चुनचुनची मुलगी म्हणजे शीला दीदी. तर ती हिरवी साडी का, दुसऱ्या साड्या नव्हत्या का? आईने एकच साडी दिली का, एकच साडी घे आणि तुला जे करायचं ते कर आणि मोकळी हो, माझ्याकडे पुन्हा दुसरी साडी मागू नकोस? हे बघ, आणि आता तर ओळख निर्माण झाली तुझी हिरव्या साडीची. हे तर आयांचं असतंच की ते साड्या जास्त काही बाहेर देत नाही आपल्याला. ठीक आहे, ते त्यांना घेऊन ते खूप अशा असतात की नाही, मी माझी साडी नाही देणार. बट जेव्हा आईला म्हटलं की मला उद्या शूट करायला जायचं आणि अशी एक साडी दिली की जी रिटर्न नाही येणार आहे. सो तिच्याकडे त्या 2-3 सेम होत्या आणि अजूनही माझ्याकडे त्या 2-3 सेम आहेत. तर ती म्हणली ह्या एक्स्ट्रा आहेत, तर याच्यातून एक तू घेऊन जा. सो त्यावेळी ऑब्व्हियसली असं नव्हता विचार केला की
की तीच रिपीट करणार आहे किंवा काय. पण मला असं झालं ते एक पहिल्याच याच्यात ना खूप कार्टूनिश कॅरेक्टर मी डेव्हलप केलं होतं आणि आपले कार्टूनचे कपडे ना कधीच चेंज होत नाही. सो माझ्या डोक्यात तो थॉट होता की या कॅरेक्टरचं पण ना कपडे कधीच नाही चेंज होणार. आणि ते कॅरेक्टर जर ते आपण व्हिडिओ पाहिलं ना तर त्याच्यातून कळतं ते खूप कार्टूनिश आहे आणि ते लहान मुलांना खूप आवडतात व्हिडिओ. सो त्याचा मागचा तो थॉट होता की असं डेव्हलप करायचं की ज्याचे कपडे चेंज नाही होणार. एक कार्टून टाईप ती कामवाली बाई आहे आणि ती एंटरटेन करत असते जसं आपल्याला कार्टून आपण लहानपणापासून पाहतो एंटरटेन करतात ते आपल्याला अशा टाईपमध्ये. नक्कीच. आता ती हिरवी साडी पाहिल्यानंतर, तुला त्या हिरव्या साडीवर पाहिल्यानंतर आत्ताच्या मुवमेंटला आई किती एन्जॉय करते या सगळ्या मुवमेंट? कसं वाटतंय तिला की मी ही साडी हिला एक दिली होती अशीच की कर, तुला जे करायचं ते कर त्या साडीवर, आणि आता तीच साडी तुझी ओळख झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर आता आई हा सगळा फेम, हे सगळं सक्सेस कसं एन्जॉय करते, काय वाटते तिला सध्या? खूप आई आणि बाकी सगळे घरचे खूप जास्त एन्जॉय करतात माझा हा फेम. कारण त्यांना ना म्हणजे एकतर मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं सगळं काही घडेल आणि त्यांनाही नव्हतं वाटलं की इतकं काही होईल की एकूण एक माणूस ओळखतोय आणि सगळ्यांनी हे व्हिडिओज पाहिलेले आहेत. सो त्यांचं असं असतं की मी जर बाहेर कुठे गेले वगैरे मास्क लावलेला असतो, मला असं होतं की लोक येतील, खूप गर्दी करतील, पण त्यांचं असं असतं प्लीज एकदा काढ ना, एकदा काढ ना, एकदा काढ ना. आणि त्यांना जेव्हा असं असतं ना की यार या लोकांनी ना ओळखलं पाहिजे हिला, असं असतं ना आजूबाजूला की यार यांनी ना पाहिलं पाहिजे की माझी मुलगी कोण आहे किंवा काय. तर त्यावेळी आईचं असं असतं यार एकदा काढ ना, एकदा काढ ना. आई अगं अवतार नाहीये नीट माझा, ठीक नाहीये, मी आता फोटो वगैरे दिले की लोक स्टोरी टाक हे टाक. आई नाही, काही नाही, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. आणि बाहेर निघताना पण आता घराच्या बाहेर निघायचं असेल तर आईचं असं म्हणणं असतं की तयार हो, हे हो. कारण आई बाहेर जाऊन हेच म्हणणार असते की तू आणि तू मास्क काढ सो दॅट प्रिपेअर होऊन चल की फोटो काढायचे आहेत. तुला म्हणजे ते खूप छान वाटते. आणि एखादी अशी फॅन मुवमेंट आहे जी आई बरोबर घडलेली आहे आणि आईने सांगितलंय की ही माझी मुलगी आहे, आणि तेव्हा तुला अभिमानाने ऊर तुझा भरून आले की खरंच आज मी जे काही केलं ते ह्याचसाठी केलं होतं की आईला असं वाटलं पाहिजे की ही माझी मुलगी आहे. जेव्हापासून हे फेम मिळालं ना तेव्हापासून या गोष्टी खूप घडत गेल्यात आणि तेव्हा असं वाटतं यार किती छान वाटतंय घरच्यांना, किती छान. आणि माझी एक ड्युटी आहे घरात की डीमार्टला आईसोबत मीच जाते रेशन वगैरे भरायला. हो अजूनही, भले ते मला मास्क लावून जावं लागतो पण जावं लागतं. तर त्यावेळी ना मास्क लावलेला असताना, जेव्हा रिसेंटली खूप व्हायरल झालं होतं ना, मास्क लावलेला असताना लोक खूप ओळखायचे. म्हणजे एवढ्या फेसवरून जर मी फक्त एवढे केस टाय केले तर त्याच्यावरूनही ओळखत होते. तर त्यांनी मी मास्क लावलेला असताना जरी ओळखलं नाही, आईला डाऊट आला की ते तुझ्याबद्दल डिस्कस करतायत वगैरे, तर आई स्वतःहूनच त्यांच्याकडे जायची, हो तीच आहे ती बेटी आहे मेरी असं मला. सो त्यावेळी ना असं वाटायचं की ठीक आहे जाऊ दे, मग मी मास्क वगैरे काढून त्यांना सेल्फी वगैरे दे वगैरे असं चालायचं. सो ते डीमार्ट पासूनच खूप स्टार्ट झालं. म्हणजे माझा पहिला सेल्फी जो होता तो पण मी डीमार्टमध्येच दिला होता. आणि जेव्हा रिसेंटली असं फेमस झाले आणि आईसोबत डीमार्टला वगैरे गेले तर त्यावेळी मास्क लावलेलं असताना इतकं लोक ओळखत होती आणि आई प्रत्येकाला तेवढंच एंटरटेन करत होती. म्हणजे ते रेशन वगैरे ते ठीक आहे पण ही माझी मुलगी आहे, हा निकाला ना सेल्फी, निकाला असं. म्हणजे आई खरोखर तुझा फेम खूप एन्जॉय करते आणि खूप छान वाटत असेल या मुवमेंटला तुला. मला एक विचारायचं, तुझा सगळ्यात आधी शॉर्ट ब्रेक म्हणून यूट्यूब चॅनल तू ओपन केला होतास. आत्ताच म्हणालीस की अपग्रेड होत नव्हतं खूप, म्हणजे सक्सेस मिळत नव्हता. तर सक्सेस मिळवण्यासाठी ना आपल्याला अपयश पचवणं खूप गरजेचं असतं आणि हे तू पचवलेस असंच तू म्हणालीस. तर ह्या सगळ्याला ब्रेक कुठे मिळाला, तुझा टर्निंग पॉईंट कुठे सुरू झाला आणि तुझं सक्सेस आज इथे आहे? शॉर्ट्स ब्रेक आमच्या टीमने मिळून ओपन केला. ऑब्व्हियसली मी एकटीने नाही केला, त्याच्यामागे खूप लोकांची मेहनत आहे. आणि मी जसं की सांगितलं की 6-7 महिने कंटिन्यू सुरू होतं आणि त्यावेळी म्हणजे आम्ही ना प्रत्येक रिलेटेबल गोष्टींवरती व्हिडिओज करत होतो. असं काही नव्हतं केलं की IP आपली ही हा हे कॅरेक्टर आहे आणि याचे खूप सारे पार्ट्स आहेत. हे पहिल्यांदा कामवालीबाईमध्येच सुरू केलं आम्ही. आणि ते जेव्हा सुरू केलं ना तेव्हा आम्हाला कळलं ओके हे वर्क करतंय. की एक जर व्हिडिओ लोकांना आवडला ना तर लोकांना त्याचे पार्ट्स, त्याच्या कॅरेक्टर्समध्ये अजून बऱ्याच गोष्टी पाहायला खूप आवडतात. तर कामवालीबाईचा पहिला व्हिडिओ जेव्हा व्हायरल गेला ना तेव्हा आमचा सगळ्यांचा टर्निंग पॉईंट होता. कोणता व्हिडिओ होता जो? तो असा व्हिडिओ होता की ती एंटर होतीये आणि सायली म्हणतीये की तुझी यावेळी सॅलरी लेट होईल. तर ती म्हणते हा ठीक आहे चलेगा दीदी चलेगा. आणि तिथून ती सुरुवात करते आपटापटी सुरू करायला. म्हणजे ते एक नॉर्मली मला असं वाटतं आपल्या घरातही असं असतं की काहीतरी राग आला आई आपटापटी करते, हे तर सगळेच रिलेट करतात. ते कामवालीबाई करू नाही करू हे खूप रिलेटेबल आहे. सो तो एक व्हिडिओ होता जो 2-3 दिवसात 40 मिलियन व्ह्यूज गेले होते आणि आम्ही असं झालं होतं काय चालू आहे हे. 40 मिलियन व्ह्यूज आमच्या चॅनलला तोपर्यंत नव्हते गेले आणि त्याच्यानंतर खूप नॉर्मल झाले ते व्ह्यूज आमच्यासाठी, पण ते तेव्हापर्यंतचं खूप असं ब्रेक रेकॉर्ड होतं असं. सो तो एक टर्निंग पॉईंट होता आणि तेव्हा त्याचे पार्ट्स आम्ही करायला जी घाई घेतली ते आता 100 पार्ट्स आमचे पूर्ण होतील
आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक कामवाली बाईचा व्हिडिओ हा ट्रेंडिंगला जात होता. तर त्याचे 100+ मिलियन व्ह्यूज हे असे आम्हाला बेसिक वाटायला लागला. मला असं ते काय म्हणजे इतकं नॉर्मल नाही हे. लोक म्हणायचे हे शक्यच नाहीये इतके व्ह्यूज. युट्यूबची आमची एक नंबर 1 शॉर्ट होती, त्याचे हायेस्ट व्ह्यू होते 500+ मिलियन. सो ती हायेस्ट व्ह्यूड शॉर्ट आहे युट्यूबला. सो आम्हाला असं ते कसं काय हे म्हणजे ते पचवणंच खूप आणि आताच शॉर्ट ब्रेकला तुमच्या 40 मिलियन्स तुम्ही क्रॉस केलेले आहेत, त्यामुळे ते एक वेगळंच सेलिब्रेशन. आम्ही 1 ते 2 वीक मध्ये 40 मिलियन सबस्क्रायबर्स क्रॉस करतोय आणि ती खूप मोठी गोष्ट आहे युट्यूबसाठी. आणि मला असं वाटतं त्याच्या मागे खूप लोकांचं स्ट्रगल आहे. मी दिसत जरी असले तरी माझे को ऍक्टर्स आहेत, आमचे सर, आणि इतके असं तू जेव्हा आमच्या ऑफिसला येशील तुला असं होईल हे युट्यूबसाठी चालू आहे. इतके असे सगळे काम करत असतात जसं की तुमचं आहे तसंच आमचं असतं. सो एडिटर्स म्हणा, त्याच्या मागे DOP, ऍक्टर्स, आर्ट, डिरेक्शन, एव्हरीथिंग. सो मजा येणार आहे 40 मिलियन्सला. पण आता ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, कामवाली तर फेमस आहेच, मात्र ह्या सगळ्याला तुझ्यामधला हा गुण तुला कधी दिसला? म्हणजे लहानपणी आपण जसं आपल्या आईवडील आपल्याला घडवतात तसे आपण घडतो, मात्र तुझा स्टेज परफॉर्मन्स कोणता जो तुला आईवडिलांनी पुश केलंय, नाही तू हे करू शकतेस? त्यांनीच पुश केले. मी तर नव्हते येत बिलकुल पण या फील्डमध्ये. आणि माझा स्टेज परफॉर्मन्स, माझी बहीण मला एका नाटकाला घेऊन गेली होती की तू हे नाटक कर. त्या नाटकाचं नाव होतं व्हाईट कॉमेडी. आणि त्यात माझा परफॉर्मन्स एवढाच होता की विंग टू विंग मला पळायचंय बस, की या विंगमधून त्या विंगमध्ये मला असं गाठोडं घेऊन पळायचंय. सो माझी मैत्रीण आहे शर्वरी लहाडे आणि ती डिरेक्टर होती. सो त्यावेळी ती मला म्हटली की यार तू चांगलं करतेस, तेवढं पण खूप छान करतेस. मग पुढच्या प्रयोगाला तिने मला एक छोटा अजून त्याच्यापेक्षा मोठा रोल दिला. मग त्याच्या पुढच्या प्रयोगाला अजून थोडा मोठा रोल, म्हणजे जेव्हा कोणी नसेल तेव्हा ती डायरेक्ट मला म्हणायची की तू कर. मला असं व्हायचं की तू मला जेव्हा एवढा का विश्वास ठेवतेस, मला नाही जमत आहे, कारण मी नव्हतेच या फील्डमध्ये. माझी बहीण घेऊन गेली होती मला त्या नाटकासाठी. आणि मग त्यानंतर पुढचं नाटक त्यांचं मग मी असणार, त्याच्या पुढचं नाटक मी असणार. सो इथून सुरुवात झाली आणि त्यांच्याकडून खूप कॉन्फिडन्स मिळाला मला की तू करू शकतेस. मी अशी म्हणायची नाही की समजे यार ही हिरोईन खूप छान आहे वगैरे असं, म्हणजे अगं तू बघ असं. ते मला इतकं कॉन्फिडन्स का द्यायचे मला माहित नाही, बूस्ट केलं हा खूप जास्त की तू याच्यापेक्षा छान करू शकतेस. तर तेव्हा मी असं थोडासा विचार करायला लागले की ओके ठीक आहे करू शकतो. आणि घरचे खूप लहानपणापासूनच असे की ऑडिशन दे, हे कर ते कर. आणि मी माझ्या अभ्यासात मस्तपैकी असं मग्न होते की मला असं करायचंय बाबा की कॉमर्समध्ये, बँकमध्ये वगैरे काही करता येईल. पण या फील्डमध्ये घरच्यांनीच खूप पुश केलंय. म्हणजे रेडी नव्हता, तो क्रिएट झाला. आणि ऑब्व्हियसली म्हणजे तो घरच्यांचा असतात. आईला माझा डान्स खूप आवडतो, म्हणजे खूप सुंदर डान्स करते. तुला की तू मल्टी टॅलेंटेड आहे असं म्हणायला हरकत नाही. तुला ऍक्टिंग ही आवडते, डान्सिंग ही आवडते, डान्स देखील तू करतेस. आणि मॉडेलिंग काय ग, मॉडेलिंग मध्ये देखील तुला तुझा तो कल कसा घुसला की मॉडेलिंग देखील तू केलेला आहे? मी पाहिले त्याच्या मागे ना खूप खरं तर कॉमेडी किस्सा आहे की त्यावेळीचे असे थॉट्स होते की या फील्डमध्ये कसं जायचं हे माहितच नव्हतं. आणि त्यावेळी असं होतं की यार हे प्रियंका चोपडा, हे कंगना वगैरे हे मॉडेलिंग मधून ऍक्टिंग मध्ये गेलेत. तर त्यावेळी मला असं वाटलेलं की हा एक वे की मॉडेलिंग करा आणि मग तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. तर त्यावेळी तो थॉट होता त्यामागे की मॉडेलिंग चालू करूयात वगैरे. आणि घरचे असे म्हणायचे की तू करू शकतेस वगैरे. मग त्यावेळी ही बहीणच पहिल्यांदा मला ऑडिशनला घेऊन गेली मॉडेलिंगच्या वगैरे. आणि तिकडे मी त्या ऑडिशनमध्ये लावणी करून आले होते, कारण मला काहीच येत नव्हतं. तिकडे वेगवेगळे टॅलेंट लोक दाखवत होते आणि मी तिकडे लावणी करून आले होते. आणि तो असा एक माझा एक्सपिरियन्स होता. आणि त्यामागचा असाच थॉट होता की मॉडेलिंग थ्रू ऍक्टिंग मध्ये जाता येईल, म्हणून मी सुरुवात केली होती. आणि ते पण खूप छान सक्सेसफुली मी 3 वर्ष वगैरे केलं. सो मला खूप छान वाटते की मॉडेलिंग पण मी केली आहे 2-3 वर्ष आणि ते खूप छान होता तो पण प्रवास. अपर्णा, सोशल मीडियाचा एक फायदा असतो आणि एक तोटाही असतो. म्हणजे असं म्हणायला गेलं हरकत नाही की एक सकारात्मक बाजू, एक नकारात्मक बाजू असते. कमेंट्स खूप खूप महत्त्वाचे असतात. जे तुला ट्रोल करतात असतील, ट्रोलिंग देखील होतं, या सगळ्या गोष्टी असतात. निगेटिव्ह गोष्टींकडे कसं पाहतेस? त्याच्यासाठी मला वाटतं माझी आई आहे, कारण ती मला काहीच पाहायची गरज नाही पडत. मला कळतही नाही कधी मला वाईट कॉमेंट आल्यात. माझ्या आईने त्यांना रिप्लाय ऑलरेडी दिलेला असतो. अच्छा, म्हणजे निगेटिव्ह कमेंट्सला रिप्लाय गेलेला असतो. जर आता कामवाली बाई आहे तर त्याच्यावर येणार की यार मेरे घर में आ जाओ काम करने के लिए, हमारे घर में काम पड़ा है. तेव्हा माझी आई त्यांना मग रिप्लाय करणार, अच्छा तेरे जैसे ना लोग मेरी बेटी नौकर रखेगी. म्हणजे अरे अगं आई थांब. म्हणजे तुझी इंस्टाग्राम हँडल आई करते. तर आपण एक आता गेम खेळणार आहोत, नेव्हर हॅव एव्हर. यामध्ये तुझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्यात, नाही घडल्यात, ह्या का घडल्यात, का नाही घडल्यात, ह्या तुला सांगायच्या आहे. ओके. तुझ्या फेमस असण्याचा कधी फायदा उचललायस का?
मी शॉपिंगच्या ठिकाणी खूप बार्गेन करते आणि त्यांनी मला स्वस्त द्यावीत ती गोष्ट. त्यावेळी मी त्यांना मास्क काढून दाखवते, भैया आपने मुझे पहचाना का, मैं वो यूट्यूबर हूँ यार, सस्ते में दे दो यार, मैं क्या ऐसे कर रहे हो यार, मैं कैसे आ जाऊंगी फिर आपके शॉप पे, फिर से क्यों आऊ. तर हो, मी माझा फेमस असण्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. कधी स्वतःलाच गुगल केलंय का? एव्हरी टाइम की मी गुगलवर दिसतीये का आणि काय लोकांनी काय लिहिलंय माझ्या बाबतीत आणि काय माहिती आहे लोकांना. कारण लोक जर मला गुगल करतात तर त्यांना काही इन्फॉर्मेशन पोहोचतीये माझी. सो हो, स्टार्टिंगला तर खूप करायचे मी, यूट्यूब आणि गुगल दोन्हीवर मला सर्च करायचे आणि येस केले. कधी सोलो ट्रॅव्हल केलंयस का? नाही, पण करायची इच्छा आहे खूप. थोडी घरची परवानगी मिळाली की करेल. आणि थोडंसं आता फेम असल्यामुळे खूप अवघड आहे हे करणं. मला असं होतं मी आधी का नाही केलं, पण येस करेल, लवकरच करेल. कधी भूत पाहिलाय का किंवा कधी असा हॉरर एक्सपिरियन्स तुला आलाय का? येस. सो मी सिरियल करत होते मध्यंतरी मराठी, आणि त्यावेळी मी ठाणे टू पुणे असं ट्रॅव्हल करत होते. आणि मी अशीच ट्रॅव्हल करायची कारण माझं ऑफिस असायचं आणि मी रात्री 3ला वगैरे निघायचे आणि पहाटे 7-8च्या दरम्यान मुंबईत पोहोचून लगेच सेटवरती आणि शूट आणि लगेच रिटर्न, कारण राहायचं वगैरे असं काही माझी सोय नव्हती. सो त्यावेळी जेव्हा मी 3 वाजता वगैरे घरातून निघायचे ना, तेव्हा एका सुमसाम रस्ता म्हणतो ना आपण, त्या रस्त्यावरती माझ्यासोबत किस्सा झाला होता की मी अशी निघाली होती की मला जरी लोकांनी पाहिलं गाडी मी जेव्हा चालवते स्टेशनपर्यंत जायला, तर मला मुलगा वाटायला पाहिजे. असं असतं की मी मुलगा वाटायला पाहिजे. सो असं स्कार्फ वगैरे शर्ट वगैरे घालून मुलगा वाटायला पाहिजे म्हणून अशी गेली आणि असे मिरर सेट केले होते दोन्हीकडे की मागून कोण कुठपर्यंत येते वगैरे आपल्याला दिसलं पाहिजे, कारण एवढा अंधारे 3 वाजलेत रात्रीचे. तर त्यावेळी असं झालं की असं ट्रिप्सी एक 2 व्हीलर गेली आणि मी असं मागे पाहायला गेले की कुठपर्यंत पोहोचली तर ती गायब होती. मी इतकी भिले होते आणि मला सुधरतच नव्हतं की मी काय करू या क्षणी आता, की काय कसं काय. पण मग मी पटकन गाडी पडून असं क्राऊडेड एरियामध्ये पोहोचले आणि तेव्हा मला असं झालं की ठीक आहे, आणि मग आईला वगैरे फोन करून सांगितलं हे. पण हा किस्सा झालाय माझ्यासोबत. कोणाला तरी इग्नोर करण्यासाठी कधी फोनवर आहेस असं प्रिटेंड केलंय का? येस. असं होतं बऱ्याचदा की काही लोक बोलायला येत आहेत माझ्याकडे, मला माहिती आता हे येणार आहेत, पण मी त्या परिस्थितीत नाहीये बिलकुल पण. सो मी केलंय म्हणजे हे की हो मी फोनवर आहे असं केलं. कधी कोणत्या अनइन्व्हायटेड ठिकाणी गेली आहेस का? हो, लहानपणी आमच्या एरियामध्ये ना एक हॉल होता जिकडे सगळ्यांची लग्न व्हायची, आणि आमच्या एरियामध्ये ना असा एक रूल होता की कोणाचंही लग्न असेल ते जेवायला आपल्याला जायचंच आहे. म्हणजे एरियामध्ये असं स्लम एरियामध्ये खूप नॉर्मल या गोष्टी. तर त्यावेळी प्रत्येक वेळी आमचा असं असायचं की आमचा मैत्रिणींचा ग्रुप असायचा की लग्न आहे चला जेवायला जाऊ. सो खूप वेळा, एकदा नाही खूप वेळा जेवायला फ्रीमध्ये गेली. कधी काहीतरी कांड करून बहिणीवर नाव टाकलेस का? प्रत्येक वेळी. ऑब्व्हियसली बहीण त्यासाठीच असते. आता सांगू नाही शकत, नाही तर भांडणं होतील घरी. तुझ्या कर्ली हेअरवर कोणत्या मुलाने कमेंट केली आहे का? हाँ, म्हणजे खूप लोकांनी, चांगल्या तर खूप लोकांनी की यार बहुत अच्छे हेअर आहे तेरे, खूप चांगले हेअर आहेत, आम्हाला पण हवेत यार, कितने सही आहे, कितने नॅचरल आहे. तो खूप वेळा. कधी कोणत्या मुलाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलायस का? नेव्हर. नाही, गरज नाही पडली त्याची. कधी ऑन स्क्रीन ब्लँक झालीस का? खूप वेळा. म्हणजे असं होतं, ऍक्टर आहे मी, हे खूप वेळा होऊ शकतं. बॅक ऑफ द माइंड काय थॉट सुरू आहे, आणि आताही मी असं होऊ शकतं माझ्यासोबत की मी अचानक ब्लँक झाली, मला कळतच नाही मी काय बोलू पुढे. सो येस, होतं. छान आणि प्रामाणिकपणे उत्तरं दिलेली आहेस तू. मला तुला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कामवाली बाई ह्या सगळ्या सिरीज झाल्या, कॉन्टेंट पण तू छान करतेस, मात्र गंगूबाई काठियावाडी ही जी यूट्यूबवर तू एक सिरीज तुझी होती, त्यात तू आलियाचं ते कॅरेक्टर निभावलं होतं, त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे कसं होतं ते, तो एक्सपिरियन्स कसा होता की एखाद्या सेलिब्रिटीचा आपल्याला किरदार निभावायला मिळतोय? एकतर रिसेंटली व्हायरल वगैरे झाले होते आणि कॉल आला की नेटफ्लिक्ससाठी हे काम आहे. सो माझ्यासाठी असं होतं नेटफ्लिक्स शेट, आणि सुरुवात आहे माझ्या करिअरची, आणि नेटफ्लिक्ससाठी आलाय मला कॉल. आणि नेटफ्लिक्स यूट्यूब इंडियावरती तो व्हिडिओ गेला होता आणि ते म्हटले की आम्ही एक स्पूफ केला होता गंगूबाई काठियावाडीचा. सो त्यांनी त्याच्यासाठी बोलवलं होतं की तुमचा हा व्हिडिओ पाहिलाय आणि आम्हाला तेच कॅरेक्टर हवंय. आणि माझ्या आयुष्यातलं हे पहिलं मोठं काम होतं नेटफ्लिक्सचं, आणि तिकडे जी मला ट्रीटमेंट मिळाली आहे, ओ गॉड. मी मुंबईला आले होते त्या शूटसाठी, आणि मला सर म्हटले नेटफ्लिक्सचं शूट आहे, असं आलियाचं करायचं. म्हणजे मी एकतर माझा फेवरेट ग्रुप आहे व्हॉट्सअपला माझ्या फ्रेंड्सचा, मी त्यांना मेसेज केलं की असं आहे. सगळ्यांचे असं मेसेज यायला लागले की कॉंग्रॅच्युलेशन्स. मी झाले, मी भीती आहे, मला कळत नाही काय ती असेल की नाही. मी पूर्ण ब्लँक होते ऑब्व्हियसली त्यावेळी. नाही, नव्हती. पण आलिया पण असेल का वगैरे वगैरे असे थॉट्स होते.
आणि तेव्हा मला अशी प्रॉपर सेलिब्रिटीवाली ट्रीटमेंट मिळाली होती की वॅनिटी मॅम मॅम मॅम, कारण एकटीच शूट होतं पूर्ण सेटवर आणि तिकडे 150 ते 200 लोकांची टीम इन्व्हॉल्व्ह होती. सो मला होतं हे सगळे माझ्यासाठी आलेत या माझ्या व्हिडिओसाठी आलेत इतके लोक, की ते वॅनिटीपर्यंत येत आहेत मला घ्यायला, तिकडे ड्रॉप करतायत. आणि माझा कॉन्फिडन्स मला असं वाटतं की पहिलं शूट असताना खूप चांगला होता, म्हणजे मी नर्वस नव्हते झाले, मी खूप कॉन्फिडंट होते. आणि त्या डिरेक्टरचं वगैरे पण म्हणणं होतं की बहुत अच्छा अपर्णा, बहुत अच्छा, म्हणजे असं 1 टेकमध्ये आमचं ऑलमोस्ट शूट झालं होतं. सो खूप भारी भयानक असा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. म्हणजे नक्कीच म्हणजे बॉलिवूड मधल्या एका सेलिब्रिटीची भूमिका तुला साकारायला मिळाली पहिल्यांदाच, त्यामुळे ती फिलिंग तर खूपच स्पेशल असणार. आणि ते माझं पहिलं काम होतं. सो त्यावेळी माझ्यासोबत सायली, प्रशांत, रवी सर आमचे जे आहेत ते माझ्यासोबत आले होते, कारण तुला मोटिवेट करणार. आणि त्यामुळे मला इतकं छान कॉन्फिडंट फील होत होतं. सो मस्त मी असं हे करून आले ते. नक्कीच. अपर्णा, आता तू स्वतः एक फेमस आहेसच, मात्र सोशल मीडियावर तुला कोणता सोशल स्टार असं वाटतो, इन्फ्लुएन्स वाटतो की तुझ्यासोबत त्याने काम करावं, जो तुला आवडतो? याचा मी खरं तर विचार नाही केला, पण मला मोस्टली सेन खूप आवडते आणि मला खूप असं वाटतं की यार मला तिच्यासोबत काम करायचं. आणि ती खूप आधीपासून आहे यूट्यूब इंडस्ट्रीमध्ये आणि तिला पाहून खूप लोक मोटिवेट होतात आणि मी पण झाली आहे. मी तिला पाहते, मी तिला फॉलो करते आणि मी तिचं काम मला खूप आवडतं. सो मला मोस्टली सेन, प्राजक्ता कोळी जी आहे तिच्यासोबत काम करायला खूप आवडेल. नक्कीच तुझी ही इच्छा पूर्ण हो आणि तुमची व्हिडिओ आम्हाला देखील पाहायला मिळावं लवकरात लवकर, अशी आमची इच्छा आहे. बरं, मला आता सांग, तू इथे आलेली आहेसच, तर एक तरी कामवाली बाईची ऍक्टिंग आम्हाला करून हवी, एक रील आम्हाला पाहायचाच आहे तुला त्या किरदारामध्ये. चलेगा दीदी चलेगा. सो हा डायलॉग खरं ते कसा सुचला ग हा? म्हणजे माहित नाही खरं तर कसं सुचतात यार या गोष्टी. मी स्टार्टिंगला घेतला होता तो आणि त्याच्यानंतर मला त्या डायलॉगवर खूप कॉमेंट्स आल्या. सो मला झालं मी हे कंटिन्यू करणार आहे. आणि मग त्याच वेळी मग ते सुचलं की विचार करताना ती हेच करेल, त्यावेळी तो साऊंड इफेक्टच येईल की शीला. सो या गोष्टी सगळ्या भरून आल्या ना, सो त्याच्यामुळे. बरं, एक अजून शेवटचा प्रश्न आहे, शीला हे नाव कसं सुचलं? स्लम एरियामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा सगळ्या कामवाल्या बायकाच असतात. तर मी सगळ्यांची नावं आठवत होते की कोणाची नावं काय आहेत, काहीतरी फनी नाव किंवा काहीतरी युनिक नाव. आणि एरियामध्ये असे खूप असं नाव असतात, कल्पना बाई, ही बाई, ती बाई. सो त्यावेळी मला आठवलं होतं की एक नाव आहे एका बाईचं जिचं नाव आहे शीला. सो त्यावेळी मला असं झालं ओके आपण नाव शीला ठेवूया, की काहीतरी युनिक, जे असं असतं ना की अशा असतातच, म्हणजे ही कामवाली बाई असतेच किंवा ह्या नावाची कामवाली बाई असतेच. सो हा थॉट होता त्या बाई. एक शेवटचा आहे, जर समज शीला दीदीला सांगितलं माझा इंटरव्ह्यू कर, तर शीला दीदी तिच्या मोडमध्ये कसा इंटरव्ह्यू करेल माझा? की मी म्हणेल की कितना काम आता है, किती पगार घेणार, की हे नाही चालणार, तुला येतं ना एवढं, ठीक आहे मग, असं. म्हणजे मी कामाच्याच गोष्टी करेल. जर मी शीला आहे तर ऑब्व्हियसली मी कामवाली बाईचा इंटरव्ह्यू घेईल आणि मी तिला एकतर माझे रूल्स रेग्युलेशन सांगेल, तुला माझ्या हद्दीत राहायचं. त्या टोन मध्ये कसं बोलशील? क्या क्या आता है, सब आता है तो ठीक है करने का, तो 1000 रुपये उनसे मिलेगा, 200 रुपये मेरा कमीशन, ठीक है? सिर्फ 1000 रुपया और उसमें 200 रुपये आपको कमीशन. हाँ, करना है तो करो, नहीं तो जाओ भाई, बहुत सारे लोग हैं हमारे पास, तुम लोगों की जैसे ये नहीं है हमारा. करना है तो बोलो, नहीं तो जाओ. करना है, सोचती हूँ, बताती हूँ. हाँ जल्दी बताओ, नहीं तो फिर हमारे पास बहुत काम है. नक्कीच तुझ्यासोबत खरंच गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि खरंच शीला दीदीला प्रत्यक्षात आम्ही करून पण पाहिला व्हिडिओ तिच्यासोबत, त्यामुळे तेही खूप छान वाटलं. तू इथे आलीस, वेळात वेळ काढून आमच्याशी छान गप्पा मारलीस, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. मला इथे तुम्ही बोलवलं आणि मला खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि तू खूप छान बोललीस, खूप छान विचारलेस प्रश्न. सो थँक्यू सो मच. तर सोशल स्टार या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन सोशल स्टार सोबत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.